जिल्हा परिषदेमधील अर्थ खात्यामध्ये मागासवर्गीयांच्या बाबतीत जे अन्याय आणि अत्याचार होतो आहे यासंबंधी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आज मी स्वतः डी.जी. भास्कर जिल्हा अध्यक्ष आणि पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आमचे नंदकुमार गोंधळी साहेब यांच्या नेतृत्वाखाली माननीय शिवसाहेबांना शिष्टमंडळ करीत आहोत। शिष्टमंडळाच्या वतीनं एकच मागणी आहे की त्या विभागाचे जे प्रमुख आहेत गणेश पाटील ते शासनाचे जे आदेश असतील, शासनाचा जो जी.आर. असेल तो धाब्यावर ठेवून मनमानी कारभार त्यांनी सुरू केलेला आहे आणि हा जो कारभार आहे त्यांचा कधी थांबेल तर त्यांना तात्काळ त्या पदावरून तिथून त्यांना हटवलं पाहिजे अशी आमची पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं माननीय जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी आहे। त्यांनी ती तात्काळ करावी, कारण 2012पर्यंतचे जे काही निर्णय आहेत ते धाब्यावर ठेवून त्यांनी मागासवर्गीय जे कर्मचारी आहेत 30 ते 40 कर्मचाऱ्यांना म्हणजे आज ते रिटायरमेंटला आलेले आहेत आणि त्यांना ताबडतोब पदोन्नती जर नाही दिली तर मग त्यांनी आहे त्या पदावरच काही मुक्त व्हायचं का? त्यांना जो शासनाचा मिळणारा जो काही पैसा आहे तो मिळावा की नको अशा पद्धतीचा एक त्या कर्मचाऱ्यांच्यामध्ये सुद्धा असंतोष आहे आणि तो तात्काळ दूर व्हायचा असेल तर तात्काळ गणेश पाटील यांना त्या पदावरून हटवावं अशी आमची पक्षाची मागणी आहे। अर्थ खात्यामध्ये गणेश पाटील नावाची जी व्यक्ती आहे ही अर्थ खात्याला आणि कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेला लागलेली कीड आहे। आता आमचं जे जिल्हा अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि आमच्या नेतृत्वाखाली जे शिष्टमंडळ भेटून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे या निवेदनाची दखल जर त्यांनी नाही घेतली आणि गणेश पाटील या अर्थ खात्यातील लागलेल्या किडीवर जर कारवाई नाही केली तर गणेश पाटीलच्या तोंडाला या जिल्हा परिषदेच्या कार्यालयामध्ये येऊन काळं फासण्याचा आम्हाला कार्यक्रम घ्यावा लागेल आणि याच्या पुढे सुद्धा जिल्हा परिषदेला घेरावा घालण्यात येईल आणि जर मागासवर्गीयांच्यावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर आंबेडकरीवादी जनता पीपल्स रिपब्लिकन पार्टी हे खपवून घेणार नाही हा इशारा या निवेदनाच्या वतीने आपल्याला देण्यात येत आहे।